तर एखादी गोष्ट जुळताना जेवढा आवाज होतो त्यापेक्षा जास्त आवाज ती गोष्ट तुटताना होतो. छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना आणि भाजपची युती तुटली आणि असाच जोरदार आवाज झाला. दोन्ही बाजूंचे आवाज वाढत गेले आणि आरोप प्रत्यारोपांना ऊत आला. एरवी एकमेकांना सांभाळून घेणारे आणि आपले वाद चार भिंतीमध्ये ठेवणारे दोन्हीकडचे नेते माध्यमांच्या कॅमेरा समोर एकमेकांविषयी उघडपणे बोलू लागले. ही युती का तुटली, कुणामुळे तुटली आणि याचे निवडणुकीवर काय परिणाम होऊ शकतात याचा आढावा घेऊया राजकीय शोलेच्या या खास रिपोर्टमध्ये. त्यांचे ग्रुप आहेत, त्यांच्या एकमेकांच्या ग्रुपच्या कुरघोडीमध्ये त्यांच्यात एकमत होत नव्हतं आणि म्हणून त्यांनी युती तोडली. झालं ते चुकीचं आणि भाजपच्या हट्टापायी झालं एवढं मात्र निश्चित आहे. प्रत्येक वेळेस त्यांनी प्रस्ताव बदलला. कारण माननीय पालकमंत्री एक सांगायचे, त्यांच्याच नंतर ऋषिकेश जयस्वाल एक सांगायचे. छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना आणि भाजपची युती का तुटली याचे हे वेगवेगळे वर्जन्स. युती तुटण्यासाठी कारणीभूत ठरला जागा वाटपाचा वाद. अर्ज भरण्याच्या दिवसापर्यंत दोन्ही पक्षांमध्ये 10 बैठका झाल्या. मात्र प्रत्येक बैठकीत वाद मिटण्याऐवजी तो अधिकच चिघळत गेल्याचं सिद्ध झालं. अखेर युती तुटल्याची घोषणा शिवसेनेच्या संजय शिरसाटांनी करून टाकली. कालपासून त्यांचं काय ना फोन आहे, ना ते आलेत, ना ते बोलतात, ना त्यांच्याकडून कोणताही थांबा वाटपा असाही कोणताही संदेश नाही. आणि त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्याला जाहीरपणे सांगितले की तुम्ही तुमचे फॉर्म भरा. मग आता आमच्याही कार्यकर्त्याला तर आम्ही सुद्धा फॉर्म भरायला सांगितलेत. आता ते फॉर्म भरतील. लवकरच आम्ही त्यांना एबी फॉर्म सुद्धा वितरित करू. परंतु झालं ते चुकीचं आणि भाजपच्या हट्टापायी झालं एवढं मात्र निश्चित आहे. शिरसाटांनी युती तुटल्याचं खापर भाजपवर फोडलं तर भाजपनंही तितक्याच जोरदारपणे शिवसेनेवर पलटवार केला. आम्ही पहिल्या दिवसापासून त्यांना आमच्या सिटिंग घेतल्या, पण त्यांना सीट द्यायला त्या 2 सीट आहे, पण त्यानंतरही रोज 1 सीट एक्स्ट्रा वाढत चालली तर आम्ही कसे देणार. आम्ही 37 सीट तयार ठरलं. 37 रात्री 37 दिल्यावर परत त्यांना पाहिजे की ती कैलाश गायकवाड म्हणून आमच्या सिटिंग आहे ती त्यांना सीट पाहिजे होती. आम्ही म्हणलं ती तोडली कुणी युती शिवसेनेने तोडली. आज त्यांच्या अंतर्गत एवढे भाद आहेत, त्यांच्यामध्ये त्यांचे एवढे ग्रुप आहेत. आमच्याकडे नाही, आम्ही सगळे एकत्र आहोत. त्यांच्याकडे त्यांचे ग्रुप आहेत, त्यांच्या एकमेकांच्या ग्रुपच्या कुरघोडीमध्ये त्यांच्यात एकमत होत नव्हतं आणि म्हणून त्यांनी युती तोडली. छत्रपती संभाजीनगर हा वास्तविक शिवसेनेचा बालेकिल्ला. मात्र गेल्या काही वर्षात बदललेली राजकीय समीकरणं आणि भाजपची शहरात वाढलेली ताकद गृहीत धरून जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला होता. संभाजीनगरमध्ये एकूण जागा आहेत 112. मात्र यापैकी 25 जागा मुस्लिम बहुल भागातील आहेत. इथं ना भाजप उमेदवार उभे करतं ना शिवसेना. त्यामुळे जागा वाटपासाठी उरल्या 87 जागा. यापैकी भाजप 50 जागा आणि शिवसेना 37 जागा असं सूत्र ठरलं होतं. मात्र जागांची अदलाबदल आणि दोन्हीकडील इच्छुकांची गर्दी यामुळे दोन्हीकडे असंतोष उफाळून आला. जागा वाटपाचा पेच कसा वाढत गेला हे सांगताना शिवसेनेनं भाजपवर गंभीर आरोप केले. शिवसेनेला गाफील ठेवून भाजप आपल्या उमेदवारांना कसं तयार करत होतं याचा किस्साही शिरसाटांनी सांगितला. त्यांचा अहंकार, दुसरं काहीच नाही. जेव्हा मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यानंतर ज्या जागा वाटप झाल्या होत्या त्या जागेवर सुद्धा सकाळी त्यांनी तिढा निर्माण करणं याचा अर्थ असा होतो की त्यांना जाणून बुजून युतीमध्ये कुठंतरी ती तुटलीच कशी पाहिजे या पद्धतीने त्याने केलेलं आहे. निश्चित या स्थानिक नेत्यांनी खेळवायचा प्रयत्न केला. अंधारात ठेवून आपण आपला हेतू साध्य करायचा, आपल्या मुलाखती चालू ठेवायच्या, आपल्या उमेदवाराला सांगून ठेवायचं आणि आम्हाला गाफील ठेवून मग ऐन वेळेला आमची धावपळ होईल या पद्धतीचा प्रयत्न त्याने निश्चित केलेला आहे. तर आमची पसंती कार्यकर्त्यांना आणि शिवसेनेची पसंती घरच्यांना असं म्हणत भाजपनं शिवसेना नेत्यांच्या प्रायोरिटीवरच संशय व्यक्त केलाय. आम्ही कार्यकर्त्यांसाठी लढतोय आणि ते त्यांच्या घरातल्या मंडळींसाठी सगळे भांडतायत. हा प्रभाग पाहिजे, तो प्रभाग पाहिजे, हा प्रभाग पाहिजे. सगळे प्रभाग त्यांना दिले तर आमचे त्यांच्या मुलामुलींसाठी युती तोडली नाही. मुलामुली त्यांच्या घरात त्यांच्या आपसातच वाद आहेत, त्यांच्यामध्ये एकमत नाही आहे. म्हणजे कुटुंबासाठी युती तोडली. हां, यस. कुठल्या बैठकीत काय ठरलं होतं हे बैठकीला हजर असणाऱ्या दोन्ही पक्षाच्या नेत्यांनाच ठाऊक. युती तुटल्यानंतर मात्र बैठकीतल्या चर्चांचे एकामागून एक वेगवेगळे वर्जन्स बाहेर यायला सुरुवात झाली आहे. प्रश्न एकच आहे, युती का तुटली? त्याची उत्तरं मात्र वेगवेगळी आहेत. ऐका. प्रत्येक वेळेस त्यांनी प्रस्ताव बदलला.
कारण माननीय पालकमंत्री एक सांगायचे, त्यांच्याच नंतर ऋषिकेश जयस्वाल एक सांगायचे आणि खासदार राजनाथ साहेब वेगळं ते सांगायचे, तीन जंजाळ साहेब वेगळं सांगायचे. खासदार त्यांच्याकडे साहेबांचे तुम्ही बोलता, मी सुद्धा खासदार आहे. चौघांनी मिळून जर प्रस्ताव आम्हाला दिला असता, चौघाकडून एकच जागा आल्या असत्या आणि शेवटची बैठक झाली, त्या बैठकीत जे ठरलं ते आम्ही त्यांना लिहून दिलं, बाबा हे तुम्हाला मागितलं आम्ही दिलेलं आहे, याच्यावर मान्य करावं. मग आमच्या अध्यक्षाने दिलं, ते मान्य करायला पाहिजे होतं, ते तर केलंच नाही. आता युती तोडली त्यांनी. दोघांच्या भांडणामध्ये तिसऱ्याचा लाभ होऊ देणार नाही, कारण इथला मतदार हुशार आहे आणि मतदार निर्णायक मतं देतील. आम्ही काही करू शकतो, हा जो त्यांच्या मनामध्ये जो काही म्हणजे अहंकार आहे, त्या अहंकाराचा अंत आज शिवसेना भाजपची युती तोडण्यामध्ये झालेली आहे. जाणून बुजून हेतू पुरस्कार आपल्याला युती तोडायची असा त्यांच्या मनामधला असलेला डाव साधत त्यांनी अखेरला आमच्याबरोबर युती तोडलेली आहे. एकीकडं आम्ही प्रस्ताव घेऊन गेलेलो असताना आमच्या प्रस्तावाच्या आधी जंजाळांनी वार्तालाप आपल्याशी केला आणि जी भाषा जंजाळांनी वापरली, याचा अर्थ यांची भूमिका काय आहे आणि यांच्या मनात काय आहे हे जंजाळांनी त्यांच्याच जिल्हाध्यक्षांनी दाखवून दिलं. एकीकडं संजय शिरसाट बोलताय, दुसरीकडं जंजाळ येऊन मीडियाशी वेगळं बोलताय आणि त्यामुळे तुम्हाला यांच्यातला अभाव कळत असेल. तर स्थानिक पातळीवरचे नेते उघड युती तुटल्याची घोषणा करत असले तरी अजूनही उदय सामंतांनी आशा सोडलेली नाही. अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेपर्यंत सर्व काही अलबेल होईल अशी अजूनही त्यांना आशा आहे. छत्रपती संभाजीनगरला एकमत न झाल्यामुळे पुण्यासारखं चित्र आहे ते देखील आम्ही 2 दिवसामध्ये दूर करू. 29 महानगरपालिकेच्या एकत्र निवडणुका लागण्याचं हे पहिलंच वर्ष आहे. आपण जर सगळ्या महानगरपालिकेचा इतिहास काढला तर त्याच्यामुळे नेते मंडळींना देखील आपापसामध्ये बोलायला वेळ कमी मिळालेला होता. गैरसमज करून घेऊ नये. याच्यामध्ये पुढचा निर्णय माननीय शिवसेनेचे आमचे मुख्य नेते, आमचे प्रमुख एकनाथ शिंदे साहेब आणि राज्याचे मुख्यमंत्री हे देवेंद्रजी फडणवीस साहेब घेतील. विकासाच्या आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून एकत्र असल्याचं भाजप आणि शिवसेना नेते नेहमी सांगत असतात. मात्र ही युती ना विकासाच्या मुद्द्यावर तुटली आहे ना हिंदुत्वाच्या. युती तुटली आहे ती जागा वाटपाच्या आणि तिकिटांच्या मुद्द्यावरून. आता युती तुटताना आलेला हा कडवटपणा प्रचारात देखील दिसणार का? भाजप आणि शिवसेना प्रचारात विरोधकांना टार्गेट करणार की एकमेकांना? आणि युतीतल्या या फुटीचा फायदा घेण्यात विरोधकांना यश येणार का हे येत्या 16 तारखेलाच स्पष्ट होईल. छत्रपती संभाजीनगरहून कृष्णा केंडेसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.